मंगलाचरण। एकसुरासुरमुनिसिन्धवन्दितम् तोदगायिकम् ममलम् प्रणमामि वर्धमानम् तीर्थम् धम्मसकतारम् शेषे पुनतीर्थयरे ससौवती देवी शोधतभावे कमनीयनानदन्तन चरित तव विरियायारे शेषे सौवे समगम् पतेगमेव पतेगम् वन्दामि अवतन्ते अनन्ते मानुते ते इच्छारहन्तारम् सिद्धानन्तानमोगणराणम् अजावयवगानम् सावणम् चैव सर्वेशिम् एकिं विशोधदंसण नानपानासमं समासेज्य उपसंपयामि सम्मम् दत्तो निर्वाणसम्पत्तिः। पान नंबर 49, गाथा नंबर 36, 35 सर, 35 का। गाथा नंबर 35, पान नंबर 48। जो जानदितो नाणम् न अवदिनाने न जानवो आदाम् नाणम् पर्णविषयम् अट्टानानटिया समले। आचार्य कुंद भगवान विरचित ग्रंथ प्रवचन सार ग्रंथाला आचार्यांनी प्रवचन सार भगवंताची दिव्य ध्वनी आहे त्याला प्रवचन म्हणतात। आणि त्या प्रवचनाचा सार शुद्ध आत्मा आहे, एकच विभक्त ज्ञाता द्रष्टा मात्ररूप आत्मा आहे। आणि तो आत्मा या ठिकाणी या समय सारमध्ये कुंद भगवंतांना सांगायचं आहे। आणि कुंद भगवान प्रवचन सार मध्ये 3 अधिकार घेतले, ज्ञान तत्व प्रज्ञापन, ज्ञेय तत्व प्रज्ञापन आणि चरणाने चुलिका। कुंद उमास्वामी आचार्याने सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र, मोक्ष मार्ग सांगितला आणि कुंदाने ज्ञान, दर्शन, चारित्र असा मोक्ष मार्ग सांगितला। दोन्ही आचार्यांच्या अपेक्षेने दोघांचेही कथन त्यांच्या अपेक्षेने सत्य आहे। या मागतल्या 34 गाथेमध्ये सांगितलं होतं की केवली ज्ञानाच्या द्वारे आणि श्रुत केवलीच्या द्वारे जाणवे जाणारा आत्मा जो आहे तो एकच आहे आणि ज्ञानाला श्रुत उपाधी आहे। त्या श्रुत उपाधीला दूर करून एक ज्ञानच आहे असा जो असं मागटल्या गाथेत सांगितल्यानंतर या 35 गाथेमध्ये आचार्याचा अमृतचंद्र आचार्य शीर्षक देतात, अब आत्मा और ज्ञान का कर्तृत्व कर्णत्व भेद दूर करते हैं। या गाथेमध्ये आचार्य जो आत्मा करता आहे
आणि ज्ञानकरण आहे असा कोणी जीव भेद करेल तर अशा भेदाला दूर करता म्हणजे कर्ता आणि करण यामध्ये भलेही संज्ञा लक्षण प्रयोजनाच्या द्वारे भेद आहे असं असताना सुद्धा प्रदेशाच्या द्वारे भेद नाही म्हणजे आचार्य अतद्भाव असताना सुद्धा तद्भावाची सिद्धी करत आहे त्यांना परमार्थतः अभेद आत्मा में आत्मा ज्ञातृ क्रिया का करता है और ज्ञानकरण है इस प्रकार व्यवहार से भेद किया जाता है मग आत्मा अभेद रूपाने आत्मा आत्म्यामध्ये आत्मज्ञातृ क्रियाचा करता आहे आणि ज्ञानकरण आहे जे आत्मा काय झाला ज्ञातृ जाणणारा आत्मा झाला करता आणि ज्ञान हे काय आहे करण आहे असं कर्ता आणि करण मध्ये काय आहे या प्रकारे व्यवहाराने भेद असताना सुद्धा आत्मा आणि ज्ञान भिन्न नाही या ठिकाणी आचार्यांनी भले वस्तू व्यवस्था समजण्यासाठी आत्म्यामध्ये ज्ञान आहे दर्शन आहे श्रद्धा आहे चारित्र्य आहे सुख आहे वीर्य आहे इत्यादी भेद करून सांगितलं पण अभेद ज्ञाने तो एक आत्माच आहे आत्म्यापासून ज्ञान भिन्न नाही म्हणून अभेद ज्ञाने आत्मा ही ज्ञान आहे ही त्या ठिकाणी समजून सांगतात योगी शिष्य भेद नाही असताना सुद्धा भेदाकडली दृष्टी काढून अभेद ज्ञानस्वरूप अभेद आत्म्याकडे येईल पण आत्मा आणि ज्ञानामध्ये भेद करू नको आत्मा आणि ज्ञानामध्ये भेद करते तर का होईल विकल्पामध्ये तो स्थित राहते म्हणून विकल्पातून निर्विकल्प व्हायचा असेल तर हा जो भेद आहे तो भेदाचा दृष्टी सोडून दे आणि आत्मा ज्ञान आहे ज्ञानाला सोडून आत्मा वेगळा नाही आत्म्याला सोडून ज्ञान वेगळं नाही कारण या विश्वामध्ये 6 द्रव्य आहे या 6 द्रव्यामध्ये आत्मा म्हणा जीव म्हणा याला भिन्न वेगळं करण्यासाठी काय आहे की ज्ञानच हे काय आहे साधन आहे करण आहे चिन्ह आहे की ज्या ज्ञानाच्याकडे आत्मा विश्वातील 5 द्रव्यामधून आपल्याला स्वतंत्र वेगळा करू शकतो म्हणून हे दोन्ही एकच आहेत भेद नाहीत आणि दुसऱ्यापैकी नाही त्यातून जीव जाती वेगळी काढली मग त्या जीवांमध्ये सुद्धा काय आहेत अनंत जीव आहेत मग त्या अनंत जीवामध्ये आपला स्वतःचा आत्मा जीव चेतन रूप वस्तू याला जरी भिन्न करायचं असेल तर आपल्या ज्ञानाच्या द्वारे आपण त्याला भिन्न करू शकतो म्हणून आचार्य अभेद ज्ञानाकडे आत्मा आणि ज्ञान एकच आहे असं समज म्हणजे जाणून श्रद्धान करून त्याचं अनुचरण कर म्हणजे त्याचा अनुभव कर
आता या ठिकाणी असल्याने सांगतात. गाथा नंबर 35 अन्वयार्थ. जो जानता है सो ज्ञान है, जो न्यायक है वही ज्ञान है. की जो जाणतो त्याच्यामध्ये जाणण्याची क्रिया होते ते ज्ञान आहे. आणि जो न्यायक आहे तोच ज्ञान आहे. अभेद ना सर. हा भेद नाही, अभेद आहे. जो जानता है तो ज्ञान है और जो न्यायक है वही ज्ञान है. ज्ञान आहे. जे ज्ञान आणि न्यायक किंवा न्यायक आणि ज्ञान एकच आहे. कर्ता आणि करण त्याचा भेद करू नको. ज्ञान के द्वारा आत्मा न्यायक ऐसा नहीं है. मग आत्मा ज्ञानाचा आता आत्मा न्यायक आहे असं नाही. ज्ञान गुणाने न्यायक आहे असं नाही. म्हणजे ज्ञान गुणाचा जरी आत्मा न्यायक मानला का होऊन जाईल. फक्त न्यायक मानला तर वैशेषिक मताचा दोष येतो. म्हणजे समवाय संबंध आत्मा न्यायक आणि ज्ञान वेगळे होते आणि परत ते समवायाच्या घरी जोडले गेले. म्हणून ज्ञानाच्या जरी आत्मा न्यायक आहे असं नाही तर स्वयं ही ज्ञानरूप परिणमन होतो. वैशेषिक आत्मा काही ज्ञानरूपाने परिणमन करतो. आत्मा आणि ज्ञानामध्ये भेद करू नको. और सर्व पदार्थ ज्ञान स्थित आहे. जेवढे काही पदार्थ आहेत ते कसे आहे. ज्ञानामध्ये स्थित आहे. ज्ञानामध्ये स्थित आहे. सर्व नेय पदार्थ सर्व नेय पदार्थ ज्ञानामध्ये स्थित आहे. असं जर सर्वथा मानले मग का होऊन जाईल. नयार्थ मतार्थाच्या अपेक्षेने त्या ठिकाणी अद्वैत ब्रह्माची सिद्धी होईल. ज्ञानालाच म्हणतात ना ते. बरोबर आहे. आणि नेयाचा अभाव होऊन जाईल. बरोबर आहे. ज्ञानाने नेय आणि ज्ञान भिन्न आहेत. दोन्ही एक नाही. द्वैत आहे. द्वैत आहे. नेय आणि ज्ञान व न्यायक आणि असं म्हणणं सुद्धा ज्या वेळेला 13 गुणस्थानामध्ये केवळ ज्ञानाची पर्याय उत्पन्न होते आणि ती केवळ ज्ञानाची पर्याय उत्पन्न झाल्यानंतर तिथे स्वच्छत्व गुण पण प्रगट झाला. त्या स्वच्छत्व गुणामुळे संपूर्ण नेयाकार स्वच्छत्व गुणामुळे आत्म्यामध्ये प्रतिबिंबित झाले आणि त्या स्वच्छत्व गुणामुळे प्रतिबिंबित झाल्यामुळे ज्ञानाने त्या अनंत नेयाला जाणले किंवा ते अनंत नेयाकार जेवढे नेय आहे ते सर्व नेय पदार्थ आपला ज्ञानाला समर्पित करतात. मग ज्ञानाला नेयाकार आपला आकार समर्पित करतात. नेय ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जात नाही. ज्ञान नेयाच्या क्षेत्रामध्ये जात नाही. ज्ञान आपल्या स्वरूपामध्ये स्थित असताना ज्या ज्या जीवांना केवळ ज्ञानाची उत्पत्ती झाली
हम्म, हम्म, मग केवळ ज्ञानाची उत्पत्ती झाल्यानंतर ज्यांची शरीराची अवघाणा जेवढी आहे हम्म, सव्वापाचशे धनुष्यापासून ते 7 धनुष्यापर्यंत 3.5 हातापर्यंत तेवढ्या आत्म्याच्या प्रदेशामध्ये संपूर्ण निराकार स्थित आहेत. हम्म, हम्म, व्यवहार ज्ञानाने हम्म, निश्चयाने निराकार आपल्या आपल्या ठिकाणी स्थित आहेत. हम्म, निराकार ज्ञानामध्ये प्रवेश करत नाही, ज्ञान निराकारामध्ये प्रवेश करत नाही. बरोबर आहे. असं असताना सुद्धा स्वच्छत्व शक्ती आणि केवळ ज्ञाना संपूर्ण निराकाराला ज्ञान जाणतं. हम्म, हम्म, म्हणून व्यवहार ज्ञानी सर्व नेय ज्ञानामध्ये स्थित आहेत हम्म, हम्म, असं म्हटलं जातं. बर. आणि असं असताना सुद्धा परमार्थाने काय आहे, जे नेय आहेत सर्व पदार्थ आहेत त्या सर्व पदार्थ रूपाने ज्ञानच परिणमन झालेलं आहे. ज्ञानाचंच परिणमन झालेलं आहे. म्हणून त्या अपेक्षेने नेय सर्व पदार्थ ज्ञानामध्ये स्थित आहे. जे ज्ञान स्वयं ज्ञानाकार पण आहे आणि त्याच वेळेला ते ज्ञान स्वयं निराकार रूपाने सुद्धा करत आहे. म्हणून अभेद ज्ञाने आत्माच सर्व पदार्थ रूपाने परिणत झालेलं आहे. जे आत्म्याच्या स्वपर प्रकाश तत्व शक्तीच्या द्वारे स्वयं केवळ ज्ञान रूपाने पण परिणत आहे आणि अनंत पदार्थामध्ये तो ज्ञानच त्या रूपाने परिणत आहे. म्हणून सर्व पदार्थ अनेक आत्मा हे सगळे काय आहेत, अभेद ज्ञाने ज्ञानच आहेत, नेय पदार्थ नाहीत. बहिरंगातले नेय पदार्थ चेतन आणि अचेतन आहे आणि अंतरंगामधली नेय आणि ज्ञान दोन्ही चेतनच आहे. तिथे अचेतन नाहीत. म्हणती परिणती केवळ ज्ञानाचीच आहे, नेयाची नाही. म्हणून या अपेक्षेने अद्वैताच्या अपेक्षेने पाहतो तर काय आहे, ज्ञान म्हणा किंवा आत्मा म्हणा हे काय झाले, ज्ञान आणि आत्मा काय झाले, भेद राहिला नाही. करताच आहे, करता आहे आत्मा किंवा ज्ञान. दोन्ही आणि जे नेय पदार्थ आहेत ते नेय पदार्थ कर्म आहेत. ते काय आहे, कर्म आहे, नेय आहे. नेय आहेत. जसं काय सांगणार, अग्नी उष्णतेच्या द्वारे पदार्थाला जाळत आहे. मग काय झालं, आत्मा पुढलेलं आहे. मग अग्नी करता झाली, उष्णता करण झालं आणि ज्या लोकांसाठी ते कर्म झाले. म्हणून माहिती काय केलं, मग कर्म रूपाने आत्मा परिणमन करत आहे. जे करता आत्मा आणि कर्म ही आत्माच आहे. आणि कर्ता करण आणि कर्म अभिज्ञाने कसे आहे, आत्माच आहे, भिन्न नाही. परीक्षा मग सूत्रामध्ये म्हणजे ते शंका कारण
मग तेव्हा तिथे आचार्य तिथे सूत्र सांगितलं, अहम गतम आत्मानं वेदमी. सूत्र अहम गतम आत्मानं वेदमी. अहम म्हणजे कर्ता, गट म्हणजे कर्म, आत्मानं कर्ता, करण, आत्मा करण झाला आणि वेदमी झाली क्रिया. मग एकाच ज्ञानाच्या पर्यायामध्ये कर्ता, कर्म, करण आणि क्रिया चार भेद आहेत संज्ञा, लक्षण, प्रयोजनाच्या द्वारे. पण तो आत्माच किंवा ते ज्ञानच कसं आहे, कर्ता पण आहे, कर्म पण आहे, करण पण आहे आणि क्रिया पण आहे. आत्माच आहे. आत्मा म्हणा ज्ञान एकच आहे. म्हणजे एकाच ज्ञानाच्या पर्यायामध्ये चांगला चारी पण आत्माच आहे ना, कर्ता, कर्म, करण आणि म्हणून अभिज्ञाने एक प्रमाण ज्ञान पर्याय आहे. त्या प्रमाण ज्ञान पर्यायाचे षटकारक आहे. बरोबर. मग त्या एक प्रमाण ज्ञानाच्या पर्यायामध्ये कर्ता, कर्म, करण आणि क्रिया असे चार भेद झाले. मग जो कर्ता आहे तो करण, क्रिया, कर्मरूप नाही. जे कर्म आहे ते कर्ता, करण, क्रियारूप नाही. आणि जे करण आहे तो कर्ता, कर्म, क्रियारूप नाही. आणि जे क्रिया आहे ते कर्ता, कर्म, करण रूप नाही. म्हणजे संज्ञा, लक्षण, प्रयोजनाच्या द्वारे चारी कशी आहेत, भिन्न भिन्न आहेत. मग या चौघाचे परत षटकारक झाले 24. साहजिक 24. बरोबर. आणि एक सामान्यच्या प्रमाण ज्ञान पर्यायानं घेतलं तर त्याचे 6. 28. असे काय झाले, 30 षटकारक एका ज्ञानाच्या पर्यायामध्ये किंवा एक आत्मा काय करतो, एवढ्या रूपाने, कारक रूपाने परिणाम करतो. जसं आपल्याला परवा 2-3 दिवसापूर्वी सांगितलं, चक्षु पर्वताला जाणतात पहिल्यांदा, नंतर वृक्षाला जाणतात, मग त्या वृक्षामधून चंद्राला जाणतात. मग वृक्ष, चंद्र, तारांगण, आकाश, झाड, झाडाची पानं, फांद्या, फुलं, फळं, मग याला ज्ञान इतपत एका वेळेला चक्षुच्या द्वारे सन्निकर्ष न करता सुद्धा, प्राप्तकारी न होता सुद्धा ते जाणत आहे. मग पर्वताचे षटकारक, वृक्षाचे षटकारक, वृक्षाच्या फांद्याचे षटकारक, चंद्राची, वृक्षाच्या पानाचे षटकारक, फुलाचे षटकारक आणि फळाचे षटकारक, चंद्रमाचे आणि चंद्राचे षटकारक. पौर्णिमेची रात्र आहे, तर पौर्णिमेच्या रात्रीच्या त्या चंद्राचे षटकारक, मग चंद्राच्या षटकारकामध्ये गोलाकाराचे षटकारक, पांढरेपणाचे षटकारक आणि मंद गतीने गमन करणाऱ्याचे षटकारक. त्या ठिकाणी असणारे तारांगण, नक्षत्र, त्या प्रत्येकाचे षटकारक आणि तिथे असणारा निळा, काळा, पांढरा आकाश त्याचे षटकारक. म्हणजे
एका ज्ञानाच्या पर्यायामध्ये बहुविध जाणलं जातं. एकविध बहुविध जाणलं जातं. मग एकच ज्ञान पर्याय आहे. पण एवढे विषय जाणले, त्या सर्व विषयाला जाणताना संकर व्यतिकर करून न जाणता, संकर व्यतिकर दोषाने रहित व्यतिकर वेगवेगळं प्रत्येकाला भिन्न भिन्न जाणलेलं आहे. म्हणजे जन्मस्थ अवस्थेमध्ये मती ज्ञानामध्ये असं बहुविध पदार्थाला जाणत असताना सुद्धा ते ज्ञान शंकर व्यतिकर दोषाने रहित व्यतिकर म्हणजे भिन्न भिन्न रूपाने सर्वांना जाणतं. आणि ही शक्ती आत्ता आहे म्हणून ही शक्ती केवळ ज्ञानामध्ये प्रगट होते. का म्हणलंय? नाही, संकर करत नाही, व्यतिकरांनी जाणतो. व्यतिकर म्हणजे भिन्न भिन्न वेगळे वेगळे, म्हणजे सगळे एक करत नाही असं माझं म्हणणं. पर्वताला परत, वृक्षाला वृक्ष, फांदीला फांदी, चंद्राला चंद्र, तारांगणाला तारा, गोलला गोल, पांढऱ्याला पांढरं, एकमेकांमध्ये संकर करून जाणत नाही. दोघांना म्हणून एक करत नाही. संकर व्यतिकर दोष आहे. हो सर. मग संकर दोषाने रहित व्यतिकर म्हणजे वेगळं वेगळं प्रत्येकाला जाणतो. म्हणून काय झालं की त्या ज्ञानामध्ये आपली ज्ञान पर्याय, मती ज्ञान पर्याय एवढ्या नेयाला असताना तो आत्माच करता आहे. आणि ते आत्म्यामध्ये आत्म्यानेच त्या नेयाचा रूपाने परिणाम झाले म्हणून तो आत्माच कर्म आहे. एक अपेक्षेने आत्मा ज्ञान करता पण आहे, करण पण आहे आणि कर्म पण आहे. आणि अभेद निर्णयाने पाहिलं तर ज्ञानच आहे. त्या कर्म रूपाने, विषय रूपाने चेतना ज्ञानाची परिणती झालेली आहे. म्हणून व्यवहाराने त्याला परमात्मा कथांमध्ये सांगितलं. ब्रह्मदेव इंद्र दोन्ही गाठाले आणि तुम्ही ब्रह्मदेव तुलने टीका करताना उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे पौर्णिमेची रात्र आहे, त्या पौर्णिमेच्या रात्री तलाव शांत पाणी आहे. त्या तलावाच्या शांत पाण्यामध्ये संपूर्ण आकाशामध्ये चंद्र, तारांगण आदी सगळे पाण्यामध्ये स्पष्ट दिसतात. म्हणजे एक जगाला जो पाहतो तो काय करतो, आकाशातल्या सर्व वस्तूला तिथे पाहतो. त्याचबरोबर गाता येईल एकम जाणामी सर्व जाणामी, सर्व जाणामी एकम जाणामी. त्याचबरोबर गाता गेल्या. हो, याच्या आधी तिथे कसं काय सांगितलं, तलावाच्या स्वच्छ पाण्याला पहा. तर आकाशाला पाहायची आवश्यकता नाही, एका जलाला पहा. सगळे तिथे तुम्हाला रासायनिक पदार्थ स्थित आहेत जलामध्ये. मग व्यवहाराने जल आणि आकाशामध्ये असणारे चंद्र, तारांगण आदी पदार्थ हे दोन भिन्न आहेत. जल म्हणजे आकाशातले तारांगणात चंद्र नाही, चंद्र म्हणजे जल नाही, दोन्ही भिन्न आहेत. असं असताना सुद्धा शांत जल आहे. का झाले, त्याच्यामध्ये सर्व प्रतिबिंबित झाले. मग ते जलच का झालेले आहे, आकाशामध्ये जेवढे काही विष पदार्थ त्याच्या रूपाने जलच परिणाम झालेलं आहे. जे जलच कर्ता आहे आणि जलच कर्म आहे, पदार्थ आहे. म्हणून कथनचित कर्ता, करण आणि कर्म आणि क्रिया म्हणजे परिणिती
हम्म. आत्माच आहे. आत्माच आहे. म्हणून पाचव्या सांगितलं तत्प्रमाण अभिन्नमच. बरोबर आहे. ते प्रमाणाचं फळ प्रमाणाहून कथंचित भिन्न आणि कथंचित अभिन्न आहे. प्रमाण आणि फळ संज्ञा लक्षण प्रयोजनाने भिन्न आहे. आणि प्रमाण आणि फळ हे काय आहे? पर्याय आहे. प्रमाण आणि फळ पर्याय हे पर्याय आहे आणि एक द्रव्याच्या आधारे आहे. म्हणून काय झाले? एकच द्रव्य आहे म्हणून अभेद पण आहे. तिथे भेद नाही. म्हणून कथंचित अद्वैतवाद पण आहे आणि कथंचित द्वैतवाद पण आहे. एकच आत्म्याचं ज्ञानाचं परिणाम आहे. पदार्थ आणि ज्ञान रूपाने म्हणून एक आहे. एक आहे आणि पदार्थाचं द्वैत आहे. आणि ज्ञेय आणि ज्ञान याचं मिळून या रूपाने दोन आहे. दोन आहे. ज्ञानातले ज्ञेय पदार्थ आणि बाहेरले ज्ञेय पदार्थ वेगळे आहेत, एक नाही. कथंचित बिंबाचं प्रतिबिंब आहे म्हणून एक म्हटले गेले आणि कथंचित बिंबाचं प्रतिबिंब नाही म्हणून द्वैत म्हटलं. दर्पणाचं प्रतिबिंब आहे म्हणून द्वैत अद्वैत. ते ज्ञानाचं जलाचं परिणाम आहे. मग ज्ञानामध्ये असणारा पदार्थ रूपाने परिणती जी ज्ञानाची झालेली आहे तो पदार्थ चेतनमय आहे आणि बहिर्नाथांनी पदार्थ चेतन अचेतन दोन प्रकारचे आहे. पण माझ्या ज्ञानामधला असणारा पदार्थ ज्ञान चेतन रूप आत्मा एकच आहे. किती सुंदर गोष्ट आहे. भिन्न नाही. भिन्न नाही. आतमधील पदार्थ चेतन आहे आणि बाहेरचा पदार्थ चेतनेने अचेतन पण आहे. मग कारण या अपेक्षेने तिथे काढला भेद पण दाखवलं, अभेद पण दाखवलं. पण सर्वथा वैशेषिकासारखा भेद नाही आणि सांख्यासारखा अभेद नाही. आणि बौद्धासारखं आत्मा पण सर्वथा क्षणिक नाही आणि पदार्थ सर्वथा क्षणिक नाही. जे बौद्ध वैशेषिक सांख्य यांच्या विचाराचे खंडन झाले. शून्य मांडणारे शून्यावर जातात ते पण खंडन झाले. अद्वैतवादींचं पण झालं ना. म्हणजे जेवढे पक्षी आहेत त्यांचं काय या ठिकाणी खंडन झालं. आपोआप खंडन झालेलं आहे आणि सम्यक मताचं मंडन स्वयं त्या ठिकाणी काय झालंय प्राप्त झालेलं आहे. म्हणून शब्दार्थ झाला, नयार्थ झाला, मतार्थ झाला आणि आगमामध्ये असं सांगितलेलं आहे आत्मा आणि ज्ञान एकच आहे. सर्व पदार्थ ज्ञानामध्ये स्थित आहे. ते आगमामध्ये पहिलं आगमार्थ झाला आणि भावार्थ ज्ञान आणि आत्मा दोन वेगळे नाहीत. ज्ञान आणि आत्माने ज्ञान एकच आहे. आता तो काय कर भावार्थाने भेद न करता अभेद रूपाने जाणून श्रद्धांकर आणि अभेद रूपाने काय करता असा ज्ञान स्वभावरूप आत्म्याचा अनुभव कर किंवा आत्म्याचा अनुभव कर किंवा ज्ञानाचा अनुभव कर. ज्ञान आणि आत्मा दोन्ही वेगळे नाही. तर शब्दार्थ नयार्थ व्यवहार नाही, निश्चय नाही, मतार्थ सांगितले, आगमार्थ म्हणजे असा आगमामध्ये सांगितले आगमार झाला आणि भावार्थ रूपाने तसं जाणून श्रद्धा करून अनुभव कर म्हणजे त्या रूपाने परिणती कर.
क्रिया करतो. टीका. आत्मा अपृथकभूत कर्तृत्व और करणत्व की शक्ति रूप परम ऐश्वर्यवान है. इसलिए जो स्वयं जानता है, न्यायक है, वही ज्ञान है. म्हणून आत्मा अपृथकभूत म्हणजे नाही, पृथक म्हणजे वेगळी नाही, म्हणून कर्तृत्व आणि करणत्व शक्ती रूप. या आत्म्यामध्ये कर्तृत्व आणि करणरूप शक्ती वेगळी नाही, एकच आहे. एकच आहे. असं काय परम ऐश्वर्यवान आहे. परम ऐश्वर्य, परम सामर्थ्य परमेश्वरचा, जे अशा आत्म्यामध्ये अशा प्रकारे वेदाच्या सामर्थ्याचा अभाव आहे, पृथकत्व भावाचा अभाव आहे, अपृथकत्व भावाचा सद्भाव आहे. असा परम ऐश्वर्यवान आत्मा सर्व जीव आहेत. हे दाखवलं. म्हणजे परम ऐश्वर हे स्वतःच ऐश्वर्य, ज्ञान आणि आत्म्याचं हे अपृथकभूत अभेद परम ऐश्वर्य शक्ती स्वयंची आहे. दुसऱ्या कोणाच्या द्वारे ती प्राप्त केली गेलेली नाही. म्हणून स्वयं जाणतो न्यायक आहे, तोच ज्ञान आहे. म्हणून तू आता भेद करत बसू नको. जैसे जिसमें साधकतम उष्णत्व शक्ति अंतर्लीन है, ऐसे स्वतंत्र अग्नि के दहन क्रिया की प्रसिद्धि होने से उष्णता कही जाती है. मग आचार्य काय करतात, तर उदाहरण देतात. मग उदाहरणाचे किती भेद आहेत? 2. कोणते? उदाहरणाचे भेद किती? उदाहरणाचे भेद वैसादृश्य, सादृश्य उदाहरण 2. वैसादृश्य आणि सादृश्य. आता इथे काय करतात, सादृश्य उदाहरण देऊन सिद्ध करतात. ज्याप्रमाणे साधकतम उष्णत्व शक्ती अंतर्लीन आहे, तीच दिली खाली. साधकतम उत्कृष्ट साधन व करण है. मग काय सांगितलं की ज्याप्रमाणे साधकतम उष्णत्व शक्ती अंतर्लीन आहे, पण अग्नी आणि उष्णता अग्नीमध्ये अंतर्लीन आहे. अग्नी आणि उष्णता भिन्न नाही, वेगळे नाही. जसं आत्मा आणि उष्णता काढली तर अग्नीचा अभाव होऊन जाईल आणि अग्नीच्या अभावामध्ये उष्णताचा अभाव होऊन जाईल. म्हणून उष्णता आणि अग्नी भिन्न आहे. ते समूहाच्या द्वारे जोडल्यानंतर अग्नी उष्ण होतो, असं नाही. मग कसं आहे की त्याच्यामध्ये अंतर्लीनच आहे, स्वभाव आहे ना सर, त्याचा स्वभाव आहे. स्वभाव अंतर्लीन म्हणा, आत्मभूत लक्षण म्हणा, आत्मभूत लक्षण. मग ऐसी स्वतंत्र अग्नि के दहन क्रिया की प्रसिद्धी होने से उष्णता कही जाते हैं. मग असं अग्नीमध्ये स्वतंत्रपणे दहन करण्याची क्रिया असल्यामुळे अग्नी स्वयं उष्ण म्हटली जाते. 3 नंबर 3 जो स्वतंत्र रूप से करे वह करता है. मग अग्नी स्वयं स्वतःच्या द्वारे पदार्थाला जाळते. 4 नंबर दहन क्रिया की अग्नि जलाने की क्रिया करती है, इसलिए उसे उष्णता कहा जाता है. म्हणजे अग्नि स्वयं जाळण्याची क्रिया करते,
म्हणून अग्नीला उष्णता म्हटली जाते. ते अग्नी स्वयं उष्ण आहे. उष्णतेच्या संयोगाने अग्नी उष्ण झालेली नाही. म्हणून तिथे आता तुम्ही जाणून घ्या. परंतु ऐसा नहीं है. जैसे पृथक वर्ती दात निषेध देवदत्त काटने वाला कहलाता है, उसी प्रकार पृथकवर्ती ज्ञान से आत्मा जानने वाला न्याय है. उदाहरण दिला ज्याप्रमाणे काय करतो, पृथक असणारे देवदत्ताहून भिन्न असणारे पुराण म्हणा पूर्वज म्हणा, याच्या जरी काय करतो, देवदत्त पुराणीच्या द्वारे करवतीच्या द्वारे लाकडाला कापतो. तिथे काय आहे, पृथक आहे दोन्ही तिन्ही देव. तिथे देवदत्त आणि पुराण करवत आहे पृथक आहे. पृथक आहे. मग देवदत्त करता वेगळा आहे, पुराण वेगळा, करवत आधी करण वेगळे आणि कर्म लाकूड कर्म वेगळा. तुमच्या लाकडाला कापल्यानंतर लाकडाचे काय झाले, काही पण करता येते. दोन भाग झाले. दोन भाग झाले म्हणजे काय झालं, पृथक झाले. देवदत्त वेगळा झाला, करवत वेगळी झाली, लाकूड झाला किंवा करवत आणि किंवा कुराड ही चालण्याची क्रिया झाली. ते काय झालं, कर्म झालं. मग कथनची देवदत्त करता वेगळा आहे, पुराण कर्म वेगळी आहे, क्रिया तोडण्याची वेगळी आहे आणि कर्म लाकूड वेगळं आहे. हे चार दशे स्वतंत्र भिन्न भिन्न आहेत. तशा प्रकारे पृथकवर्ती आत्मा आणि ज्ञान वेगळे आहे असं मानू नको. म्हणून आत्मा ज्ञानाच्या कडे ज्ञानाने आत्मा ज्ञानाने आत्मा जाणतो. म्हणजे काय झालं, ज्ञान झालं करण, आत्मा झाला करता. मग करण्याच्या कडे करण जाणतो असं नाही, पण करण्याच्या कडे करता जाणतो असं नाही. आत्मा आणि ज्ञानाला एक समज. म्हणून कुंडकुंडाने समयसारादी आणि ग्रंथामध्ये सांगितलं, ज्ञानानुभूती म्हणजे आत्मानुभूती आणि आत्मानुभूती म्हणजे ज्ञानानुभूती. ज्ञान आणि आत्मा दोन्ही वेगळे नाहीत. मला आत्म्याची अनुभूती करायची का ज्ञानाची अनुभूती करायची असा विकल्प करू नको. ज्ञान आणि आत्मा एकच आहे. म्हणून आत्म्याची अनुभूती म्हणजे ज्ञानाची अनुभूती आणि ज्ञानाची अनुभूती म्हणजे आत्म्याचीच अनुभूती आहे. तिथे ज्ञानाला आणि आत्म्याला वेगळं करू नको. यदि ऐसा है तो दोनों के अचेतन आ जाएगी. मग देवदत्त आणि पुराण याच्या जर मानलं तर का होऊन जाईल, दोन्ही मध्ये देवदत्त आणि पुराण ज्ञान आणि आत्मामध्ये अचेतनता येईल. अचेतनता हो, पण ज्ञानापासून वेगळा आहे. मग ज्ञान तर पण आत्मा नाही, तो राहिलेला आत्मा ज्ञान रहित अचेतन होईल. अचेतन होईल आणि ज्ञान हे आत्मा नाही. मग धर्मेशिवाय धर्म म्हटलं राहणार नाही. म्हणून काय सांगितलं, दोन्ही अचेतन होऊन जाते. ते आत्मा पण अचेतन होईल आणि ज्ञान पण अचेतन. देवदत्त पण अचेतन तर पुराण आधी अचेतन आणि तसं देवदत्ताला सुद्धा अचेतन होण्याचा प्रसंग येईल.
और दोनों अचेतनों का संयोग होने पर भी व्यक्ति उत्पन्न नहीं होती। दोन्हीच्या अचेतनाच्या संयोगाच्या द्वारे चेतनपणा होणार व्यक्ती उत्पन्न होत नाही। जिकडे उत्पन्न होत नाही, काय म्हटलं सर? दोन अचेतनाच्याकडे व्यक्ती उत्पन्न होत नाही, म्हणजे काय उत्पन्न होत नाही? जाणण्याची क्रिया होत नाही ना, दोन चेतन स्वभावच नाही ना, म्हणजे दोन अचेतनाच्या द्वारे जाणण्याची क्रिया होत नाही। आत्मा ज्ञानापासून वेगळा झाला, ज्ञान आत्म्यापासून वेगळे आहे, तर दोघं अचेतन झाले। म्हणून त्यांच्यापाशी दोघांचा अचेतनाचा संयोग झाला तर उत्पन्न होत नाही जाणण्याची क्रिया। तसं डोळा, शरीर, बाहेरचे पदार्थ, मग डोळ्याच्या द्वारे, शरीराच्या द्वारे व्यक्ती होत नाही। मग डोळ्याच्या ठिकाणी जे आत्म्याचे प्रदेश आहे, आत्मा आहे, ज्ञानस्वरूप आत्मा, तो ज्ञानस्वरूप आत्मा काय करत आहे? व्यक्ती क्रिया करत आहे, जाणण्याची क्रिया आत्मा करतो। मग दोन अचेतन मध्ये व्यक्ती क्रिया होत नाही। जसं काय सांगितलं की दोन नपुंसकाचा संयोग झाला तरी पुत्र उत्पत्ती होत नाही, आणि नपुंसक आणि वांझ स्त्रीचा संयोग झाला तरी पुत्र उत्पत्ती होत नाही। कारण दोघांमध्ये पुत्र उत्पत्ती होण्याच्या शक्तीचा अभाव असल्यामुळे, म्हणून मग तिथे काय सांगितलं? न अर्थ आलो कारण परिचेतत्वात समवत प्रकाशाची नेय पदार्थ जे ज्ञानाचे नेय आहे, जे ज्ञानाचे नेय आहे ते ज्ञानाचे साधकम कारण व्यक्ती क्रिया करत नाही। आत्मा और ज्ञान के पृथकवर्ती होने पर भी यदि आत्मा के व्यक्ति होना माना जाए तो पर ज्ञान के द्वारा पर की व्यक्ति हो जाएगी, और इस प्रकार राग इत्यादि के भी व्यक्ति का उद्भव निरंकुश हो जाएगा। हेतु देतात की कारण हेतु लगे हेतु मत आत्माने ज्ञानाला पृथकवर्ती होणे पर, म्हणजे आत्माने ज्ञान वेगळे सह्याद्री पर्वताप्रमाणे, मग दोन्ही पृथकवर्ती असले तर पण काय होऊन जाईल? मग आत्मा आणि ज्ञान, यदि आत्मा के नक्की बनावा जायचे, ज्ञानाने रहित आत्मा आहे, मग तो जाणण्याची क्रिया माना लागेल। मग ज्ञानाशिवाय आत्मा जाणण्याची क्रिया करेल तर मग काय होऊन जाईल? पर ज्ञानाच्या पराची नक्की होण्याचा प्रसंग येईल। मग देवदत्ताच्या देवदत्ताचं कार्य जाणण्याचा इंद्रदत्त केला म्हणावं लागेल। मग एका चंद्राला देवदत्त पण जाणत आहे, त्या चंद्राला इंद्रदत्त पण जाणत आहे। मग दोघे जाणत असताना इंद्रदत्ताचं जाणणं देवदत्ताचं म्हणावं लागेल, देवदत्ताचं जाणणं इंद्रदत्ताचं म्हणावं लागेल। म्हणजे एकाच्या ज्ञानामधून दोघांची नक्की होण्याचा प्रसंग येईल। असं या प्रकारे मांडण्याचं काम होऊन जाईल। राख आदीच्या द्वारे नक्की उत्पन्न होण्याचा प्रसंग येईल। अचेतनला सुद्धा न्यक्ती होण्याचा प्रसंग। मग ज्ञानाने आत्मा जसं अचेतन आहे, मग जसे गौऱ्या आधी कोळसा आधी जळून राख झाली,
हम्म. मग त्याच्याद्वारे सुद्धा पदार्थाला जाण्याची क्रिया उत्पन्न होईल. ते कोणाच्याही द्वारे कोणतंही कार्य होऊन जाईल. बरोबर. म्हणजे अचेतनाच्या द्वारे चेतनाचं कार्य होईल, चेतनाच्या द्वारे अचेतनचं कार्य होऊन जाईल. किंवा चेतन अचेतन म्हणून दोन्ही अचेतन होऊन जायचे, पण दोन्ही चेतन होऊन जातील. बरोबर. म्हणजे ते का होऊन जाईल? लोक व्यवहार संपूर्ण लोक होऊन जाईल. लोकव्यवहारचा लोक होईल सर. म्हणजे कोणाचाही कोणावरती अंकुश राहणार नाही, निरंकुश होऊन जातील. निरंकुश होऊन जाते. मग असे सगळे जर निरंकुश झाले तर काय होऊन जाईल? मग प्रत्येक जगामध्ये 6 सामान्य गुण आहे. त्या 6 सामान्य गुणामध्ये जो अगुरुलभुत गुण आहे, त्या अगुरुलभुत गुणाचा अभाव होऊन जाईल. म्हणून प्रत्येक जगामध्ये 6 सामान्य गुणामध्ये अगुरुलभुत गुण आणि जीवामध्ये आत्म्यामध्ये ज्ञान हा विशेष गुण आहे. म्हणून सामान्य आणि विशेष गुणाच्या द्वारे काय होत आहे? पराच्या द्वारे व्यक्ती केली जात नाही, पण कशा आहे? अंकुशच आहे, निरंकुश नाही. हा सिद्धांत काय तुम्ही बराबर समजून घ्या. जरी व्यवहाराने म्हटलं जातं, काय म्हटलं जातं? मग आपण 3 उदाहरण दिली ना. कोणते होते 3 उदाहरण? त्याचं दिलं होतं ना, भेदाभेद सांगितलं होतं ना सर तुम्ही. कोणते 3 उदाहरण दिले तुम्हाला? अग्नी उष्णतेच्या द्वारे पदार्थाला जाळते आणि अग्नी पदार्थाला जाळते. आणखी 8-10 दिवसापूर्वी उदाहरणामध्ये 8-10 दिवसापूर्वी दिलं होतं. कोणतं उदाहरण दिलं तुम्हाला? हेच दिलं होतं ना सर उदाहरण. नाही, दुसरं उदाहरण देतो. कोणतं उदाहरण देतं माहित आहे का? आपण हे बघितलं होतं ना सर, तेच तर बघितलं होतं ना. अग्नी कोणतं बघितलं होतं सर? दुसरं उदाहरण दिलं होतं नाही? 2-3 उदाहरण दिले होते सर. एक त्याच्यामध्ये कोणतं दिलं? उदाहरण मी डोळ्याच्या द्वारे पुस्तकाला जाणतो. मी डोळ्याच्या द्वारे पुस्तकाला जाणतो. मी डोळ्याच्या द्वारे पुस्तकाला जाणतो. मग तिथे काय झालं? मी म्हणजे आत्मा डोळ्याच्या द्वारे पुस्तकाला जाणतो. मग तिथे काय झालं? आत्मा आणि डोळा एक झालं. आत्माने ज्ञान काय केलं? एक केलं आणि डोळ्याच्या द्वारे जाणतो. आणि आत्मा आणि ज्ञानामध्ये भेद केला. डोळाने आत्मा डोळ्याच्या द्वारे जाणतो. मी ज्ञानाच्या द्वारे डोळ्याला आणि पुस्तकाला जाणतो. बरोबर, हे बरोबर वाटतं. मग आत्मा चांगला करता झाला, डोळा आणि पदार्थ कर्म झाले. पहिले काय केलं? आत्मा आणि ज्ञान मध्ये कर्ता करून भेद केला आणि पदार्थाला कर्म केलं. नंतर परत आत्मा करता झाला आणि डोळा आणि पदार्थ कर्म झाले. आणि मी आत्म्याच्या द्वारे किंवा मी ज्ञानाच्या द्वारे डोळ्याला आणि पदार्थाला पुस्तकाला जाणतो. तेव्हा तिथे काय की डोळा पण पुस्तकाप्रमाणे पदार्थाप्रमाणे कर्म झाला. अशा प्रकारे भेद आणि अभेद न्यायाच्याकडे जाणून घ्या. बाकीची चर्चा उद्या करूया. हो.
शुद्धोऽहम् परिपूर्णस्वरूपोऽहम् परमपूज्य परमात्मस्वरूपोऽहम् निर्विकल्पस्वरूपोऽहम् परमब्रह्म परमात्मस्वरूपोऽहम् सहजानन्दस्वरूपोऽहम् ज्ञाता मातृसिद्धस्वरूपोऽहम् शांत प्रशांत स्वरूपोऽहम् ओम विसर्जन नमो हरितां नमो सिद्धां नमो आर्यां नमो वैज्ञायां नमो लोहे सौवतां नमो निर्जितां नमो सिद्धां नमो आर्यां नमो वैज्ञायां नमो लोहे सौवतां ओम विसर्जन जावाणी के ज्ञान से सूझे लोकालोक सो सिद्धांत शास्त्री है दिमागी माता कवि भगवान की है अनंत अनंत चित्त परमेश्वर भगवान की है आचार्य श्री कुंद भगवान प्रवचन सार ग्रंथ की है आचार्य श्री कांति सागर महाराज परम पूज्य मुनि श्री विद सागर महाराज की है तो शुद्धात्मा सर्व की है नमस्तु 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 जय जिनेंद्र आता त्या कालाची परीक्षा सूत्राचा पहिला अध्याय सगळा येतो हो न्याय दीपिकी मधला पहिला अध्याय जरी प्रमाणाचे लक्षण मानले ते सगळे आले बर आणि तुलना पहिल्या पानावरती दिले खालीचे प्रकार प्रमाणाचे भेद